वाला अरे फॅन्टास्टिक. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही कोकणात शूटिंगसाठी पुन्हा एकदा चाललो आहे. ते का? कारण पौर्णिमेचा फेराचा सीझन 2 आम्ही शूट करतोय पुन्हा एकदा गुहागरमध्ये. आणि आत्ताच आमचं शूटिंग संपलं आहे हास्य जत्रेचं. आणि तुम्ही मागे बघू शकता मंदार पण आहे. अरे इकडे आहे, तिकडे काय कोण रे? मंदार आणि सिद्धू पण आहे. मंदार सिद्धू आणि आमची प्रिया पण घरी चालली होती जस्ट, पण तिने बघितला आम्हाला, ती पण बाय करायला आली. येस. आणि ऑल द बेस्ट शूट. आणि आता आमचा एक अजून एक मित्र आलेला आहे राहुल. तो एनर्जी घेऊन आला वेगळा आणि गेला पण आहे तो. त्यामुळे आता आम्ही या प्रवासाला सुरुवात करतोय कोकणातल्या. आणि जर तुम्ही आमचा पहिला सीझन बघितला नसेल पौर्णिमेचा फेराचा, सो लवकरात लवकर यूट्यूबला जा. शुभम प्रोडक्शन नावाचं यूट्यूब चॅनल आहे, तिकडे सर्च करा आणि प्लीज नक्की बघा. आणि कसं वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आता सेकंड सीझन लवकरच तुमच्या भेटीला येतो. आणि तुमची जी इच्छा होती, तुमच्या ज्या कमेंट होत्या की पटापट नवीन सीझन आणा, सेकंड सीझन आणा, सो त्यासाठीच आम्ही आता कोकणात चाललोय शूटिंगसाठी. सो बघूया आता प्रवास कसा होतो आणि हा सेकंड सीझन आपला कसा होतो ते. सो चला आता प्रवासाला सुरुवात करतोय. आता थोडं खातो आणि निघतो कोकणात जायला. भेटूया सकाळी उद्या शूटिंगला. तर मित्रांनो, रात्रीचा प्रवास खूप कमाल झाला. रात्री आम्ही गाडीत आराम केल्यामुळे काही शूट करता आलं नाही, पण आपण सकाळी गुहागरमध्ये नरवणला पोचलो, छान थोडासा आराम केला आणि आता फ्रेश होऊन आपण शूटिंगसाठी निघालो आहे. तर बघूया आजचा पहिला दिवस कसा आहे शूटिंगचा आणि काय धमाल करतो आम्ही सेटवर. सो आता निघतो आहे. आपली मागे गाडी पण आलेली आहे. मंदार आणि सिद्धू पुढे गेलेले आहेत, त्यांचे पहिले सीन होते. सो आता मी निघालो आहे. बघूया आता पहिल्या दिवशी काय मजा येते ती. चला. काय करतोय? हा बाईट घेतोय, हा बाईट घरी झाली. आपला पालख्या भेटो, पालख्या भेटो, पालखी भेटली. म्हणजे वेब सिरीज कमी नाही, ब्लॉग जास्त. अशा प्रकारे आता मेकअपला बसलोय. मंदार आणि सिद्धूचा मेकअप झालेला आहे. हो. सिद्धूने कमाल सीन पण लिहिला. हो कमाल. अजून सीनच नाही. आता आम्ही ऍक्टिंगचा मेकअप करतो जरा. साधी ऍक्टिंग. भाई सॉरी. हा आमचा मुकेश. मुकेश हा आमचा मुकेश. आम्ही जे काही थोडेसे फार सुंदर दिसलोय त्या साईडला येतो ते मुकेश. आणि आमचा मुंजाला मुंजा उर्फ आमचा सिद्धू. आमच्या पहिल्या सीझन मध्ये तुम्ही ज्या काही कविता बघितल्यात ना, त्या कविता ह्या सिद्धून लिहिल्या. हो. आणि ह्या सीझन मध्ये पण ह्यानीच कविता लिहिली, ज्या मंदारला आता म्हणायच्या. बघ तर पाठ करून बोलायचे सोपे नाही तिथे. काहीतरी आलिंगन बिलिंगन काहीतरी आहे त्याच्यात. ते आलिंगन आया बेबी ब्रिंग इट ऑन आलिंगन आया तेव्हा येते. याचा सीन आहे का रे? याचा सीन आहे का? आता जा ना, घेऊन जा ना. खास बीटीएस वाले यावेळेला मागवलेत आपण. लिखील हा बीटीएस हा लोणावळ्यावरून आले ते पण टाका चिक्की. लोणावळा. ऍक्शन. मागच्या सीझन सारखी आता कंटिन्युटी मॅच करतात प्रोडक्शन वाले. पुन्हा एकदा आम्हाला ऍप्रन दिलेत जेवणाआधी, कारण त्यांना माहितीये कॉन्फिडन्स आहे हे कपड्यांची वाट लावणारच म्हणजे. आणि पहिला मला दिलाय. लग्न करतोय. मला हे आवडलंय. जेवायला सगळे एकत्र खाली बसलेत पंक्तीत. लवकर ताट लावा. भात करा, भात 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 भात. हो काका जेवायला बसा.
पूर्ण अन्न हे गोड करून घ्या उशीर झाला याची माफी द्या नमः पार्वती पदे हर हर लोकांना वाटलं की यांची मैत्री आत्ताच आम्ही वखारीत शूट करतोय आणि एक सीन झालाय तर लाईट्स आणि कॅमेराची सेटिंग होती तो पण कटिंग होणार कटिंग क्लोज 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 काका कसा आला सीन अरे फॅन्टास्टिक ये काय करताय ह्याला द्या ए त्याला दे करी ए अरे कशी खातोय बा अब ये बाबा शाळेत सुट्टी आहे वाटतं काय ते आपला क्रिकेट खेळायचं माहिती आहे ना आता आम्ही पुन्हा एकदा आमच्या मूळ घरात चाललो शूटला. इथे बाजूला बघू शकता या गल्लीत चक्की आहे आणि इकडे गुरांचा गोठा. ओ रॉयल एंट्री. आतमध्ये पुढच्या सीनची तयारी चालू आहे पण आम्ही बघ क्रिकेट खेळतो बाहेर. हा सिद्धूचा सीन झालाय कधीचा आता इथे क्रिकेट खेळतो. आमचे हेमंत दादा सगळ्यांसाठी दुकानात पेप्सी घेऊन आलेत आणि सगळी पोरं इथे क्रिकेट खेळत आहेत. सगळ्यांना वाटा या सगळ्यांनी घ्या या रे पेप्सी का फिल्डिंग करा मला द्या आधी. परत बिल्डिंग मोठ्याच पेप्सीचा ब्रेक झालाय. आता परत खेळ चालू होईल. नरवनचा छोटा मुरलीधरन दाखव अंगठा दाखव. काय आलं अंगठ्याला काय आलं काय सांगतो. आता मी भूत होतोय भूत बुवाला भा. एक साधारण सकाळी मी माणसाचे कॅरेक्टर करतो आणि संध्याकाळी भूताचे कॅरेक्टर. जादूचे प्रयोग करणार आमचा सचिन कर एकदा. कडा कमाल आहे. माउंटेन ड्यू परत तोटा झाला. आज आमच्या शूटिंगचं लोकेशन बघा. एक बंगला आहे नरवण गावामध्येच आणि आज आम्ही या बंगल्यात शूटिंग करणार आहोत. कमाल बंगला आहे. सो धमाल येणार आहे ह्या लोकेशनला सुद्धा. दुसऱ्या दिवशीची सकाळ अजून बेशुद्ध. विठ्ठल काका आले बाहेर त्यांनी रिंगण बघितलं आणि तावात आले. आता आपला काय सीन आहे सांग. कौलावरचा काय कौलावरचा चिकन खायचा आहे आपल्याला. कुठे टेरेसवर प्लेटमध्ये ऑलरेडी आपल्या भाऊच्या टेरेसवर नवीन घराच्या टेरेसवर खायचा आहे. तयारी काय काय केली आहे तयारी सगळी झाली आहे. दाखव. ही बघ हा बघ मावशी अक्का बसली आहे मावशी बसली आहे फ्राय करायला. काय करताय सीनचं वाचन. नंदिनी हो काय आलं मला सांगा. सीझन 1 बघितला सगळ्यांनी तर तुम्हाला इथे काय रिस्पॉन्स होता गावाला. काय नाही सीझन 2 दिसायला लागला. सीझन 1 पाहिला आणि सीझन 2 दिसायला लागला. पण लोक भेटायला नाही का फोटो काढायला. लोक पुष्कळ भेटायला आधी. आपण जिथे जिथे लोकांना भेटतो ती लोक कौतुक करतात. फार बरं वाटलं म्हणतात. गावातली सगळ्या लोकांची आपली कौतुकं बघून असं पण म्हणतात. मग ते ऐकून तुम्हाला कसं वाटलं.
ते ऐकून काय जरा हुरूप येतो, जरा आपल्याला अभिमान वाटतो स्वतःचा की काय कोणतरी आपलं बा कौतुक करतंय. हे तर कोण हो आमचं कौतुक करणार? आम्ही आहोत ना. अरे तुम्ही आपलीच आहात, आपली माणसं कौतुक करणार तो, जरी तो किती वेळा वाकडा बाबड्या असला ते आमचा बाबड्या आहे तो असंच म्हणणार. तर मित्रांनो, आता आम्ही व्याघ्रंबरी मंदिराच्या आवारात शूट करतोय आणि मागच्या वेळेला देखील आम्ही इथे शूट केलं होतं, पण त्यावेळेला आम्ही पावसाळ्यात आलो होतो. तर आत्ता एकदम वेगळंच वातावरण आहे इकडे. आणि तुम्ही बघू शकता, हे दाखव, हे तुम्ही जे बघताय ना, तर कोकणातल्या नरवण गावात जो बगाड होतो तो इथंच होतो, या जागेवर. पुढच्या वर्षी मी वेळ काढून येणार आहे. सो तुम्ही हे बघा, हा परिसर इथे खूप धमाल असते. आणि या मंदिरात आम्ही शूट देखील केलं होतं. सो आपण पुढच्या वर्षी जर आलो बगाडासाठी तर तुम्हाला दाखवेन ते कशा पद्धतीनं बगाड हा उत्सव केला जातो. काय करायचं लटकवण्याचा माझा अभिनय त्यांना इतका अंगावर आला की लटकवा. ऍक्टिंग बघून तर लटकवला मला. लटकांची त्याच्यावरनं त्या सुहास शेवळकरांनी लिहिली कादंबरी. सुहास शेवळकरांची कादंबरी आहे लटकांची. लटकवण्याची टेक्निक बघा, साईने काय आयडिया केली आहे. आणि जेन्युअनली खरंच मी सांगू शकतो की सगळेजण खूप मेहनत घेतात अख्ख्या सेटवर. ईच अँड एव्हरी डिपार्टमेंटमधले सगळेजण खूप मेहनतीने दिवस रात्र अहोरात्र काम करत आहेत आणि त्याचंच हे फळ मला बघायला मिळेल जेव्हा सीझन 2 रिलीज होईल तेव्हा. उडता ही फिरू इन हवाओं में कहीं. सीझन 2 साठी मी पहिल्यांदा गाडी चालवणार आहे. आतमध्ये बसलेत, त्यांचे इन्शुरन्स आहेत की नाही मला माहीत नाही आहे. तर आता मी प्रयत्न करतोय, पण गाडी चालवलं मजा येते. एक राऊंड मारला मी. गुढीपाडवा आहे, त्यानिमित्ताने खूप स्पेशल जेवण आहे, वेगळं आहे. फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे आणि काजू पण आहे त्याच्यावर, मी बघितलेलं म्हणून. श्रीखंड आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि पुरी सुद्धा आहे. आणि ती पुरी आहे गुढीपाडवा स्पेशल. आणि भात, लोणचं, कोशिंबीर, एक नंबर जेवण आहे. असे उरकणार होत ना, नंतर तर माहीत नाही सीन कशी होती, पण मजा येणार आहे, मजा येणार आहे. तर आम्ही आता हेदवी बीचला शूटिंगसाठी आलो आहे. मागच्या वेळेला मी वेळणेश्वर बीचला गेलो होतो, खूप धमाल केली होती. आत्ताच आमचा एक सीन इकडे शूट झालेला आहे आणि आता दोन सीन आम्हाला इथे करायचे आहेत. कमाल बीच आहे मित्रांनो, कधी आलात गुहागरला तर हेदवी बीचला नक्की भेट द्या. आज माझा मामा आलेला आहे सेटवर. मामा, अरे बोल म्हणजे कागदावर लिहून देऊ. तुम्हाला कसं काय कळलं? आमच्या काकांच्या घरात त्यांच्या मांजरीने पिल्लं दिली आहेत. ती आपण 3 पिल्लं दिली आहेत, ते आता बघायला जाऊ. ही बघा, ही माऊ आहे त्यांची. वा वा वा, हे काढ, पाय काढ. छोटी पिल्लं आहेत, काढ हात काढ. 4 आहेत नाही 3 आहेत. मी काय सांगतोय ऐका. नारायण बुवा कॅच. तो लिंबू खेळायला दिलेला नाहीये. हे आमचे पडद्यामागचे कलाकार, जे काही लाईट फ्लिक होतं किंवा धूर येतोय तेच होतं. आज आमचा शूटिंगचा कोकणातला नरवणमधला शेवटचा दिवस आहे. येस, 6 दिवस आम्ही फार धमाल मजा मस्ती केली आहे, शूटिंग केलेली आहे. सगळ्यांनी सहकार्य केलं आहे, सगळे कलाकार, टेक्निशियन, आमचे कॉस्ट्युम हर्षदा ताई आहेत ज्या इकडे बघा जरा, हर्षदा मॅडम, त्यांनी खूप मेहनत घेऊन सगळी कंटिन्युटी आणि ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आमचे ड्रायव्हर दादा आहेत ज्यांनी आम्हाला नेहमी सेटवर ने-आण केलेली आहे. खूप छान सगळं झालेलं आहे. हा शेवटचा दिवस आहे, आम्ही योग्य प्रकारे मार्गी लावूच. येस. आणि पुन्हा मुंबईचं शूटिंग सुरू होईल तेव्हा आम्ही पुन्हा तुम्हाला भेटू छान नव्या जोमाने. तर आमची पौर्णिमेचा फेरा सीझन 2 ही लवकरच तुम्हाला बघायला मिळेल. दुसऱ्या सीझनमध्ये आणखीन सरप्राईज आहे की अरे हे असं आहे, अरे हे असं आहे, हे असं कसं झालं आणि हा कुठून आला आणि हे असं झालं, तेच बघायचं तुम्हाला. तुझ्यासाठी खास एक कॅमेरा लावलाय, कुठे आहे तो दाखव. हा बघा, गोप्रो, ह्याला गोप्रो म्हणतात या कॅमेऱ्याला. आणि ह्यात सगळं आम्ही आता ट्रॅव्हल, ह्या बुवा आहे त्यांना आम्ही घेऊन जातो. नारायण बुवा कॅरेक्टरचं नाव आहे काकांचं, ते आम्ही आमच्या घरी घेऊन जातो. त्यातून ते सीन होते, मध्ये इंटरकट्स होते.
आणि ते का आम्ही त्यांना घेऊन जातो आहे यासाठी तुम्हाला पौर्णिमेचा फेरा सीझन 2 बघावं लागेल. कशाला कशाला अरे कशाला कशाला ते काय आम्हाला मिळालंय डेंजर मिळालंय. काय रे सुट्टी बघायला आलात? अरे पळाले. दादा उत्तर खालती तू तर हे नको कायला ढागारलीस ना आता बघ गटली जाईल खाली. मी बॉल मारला आणि तिला पाठवलेला आहे. आम्ही बॉल टाकलेला परत काढ. हाय गाईज, आता मी विहिरीत उतरले. विहिरीत ना वरती आलेली आहे. बाय बाय कॉमेडी. कोकणातलं शूट झाल्यानंतर आम्ही आज मुंबईत शूट करतोय विरारमध्ये आणि आमचा नवीन मित्र आलाय सौरभ. हो हो क्या बात है यार कमाल. रेडी संकेत कुठे या संकेतला नटवा संकेतला नटवा. रात्रीचे 10:30-11 वाजले. क्रोमा शूट चालू आहे खाली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बजरंग बली की जय, जय श्रीराम, हर हर महादेव. ओ टुनटुन भैया यहाँ पे देखो, यहाँ पे कैसा लग रहा है? 2 RGB ऊपर लग रहा है. बड़े के पास है क्या? नक्की बघा पौर्णिमेचा फेरा सीझन 2. गणपती बाप्पा अजून एक गोष्ट, माझं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तोपर्यंत काळजी घ्या, आराम करा. आम्ही निघतो आता घरी. बाय बाय. चला.